गेल्या 6 महिन्यांपासून बंद असलेली टोईंग व्हॅन सुविधा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिसांनी घेतला असून त्याविरोधात नागरिकांना ठाणे वाहतूक शाखेच्या कार्यालयाबाहेर शनिवारी सायंकाळी निदर्शनं करण्यात आली। यात राजकीय पक्ष कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतल्याचं दिसून आलं। यावेळेला रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्यानं 3 हातनाका भागातील मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती। त्यामुळे संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाला या कोंडीचा त्रास सहन करावा लागला। ठाणे शहरात पुरेसे वाहनतळ उपलब्ध नाहीत, त्यामुळे नागरिक रस्त्यावर वाहनं उभी करतात। शहरातील अनेक ठिकाणी अरुंद रस्ते आहेत। या ठिकाणी वाहनं उभी करण्यात येत असल्यामुळे कोंडी होते। वाहतुकीला अडथळा ठरत असलेल्या दुचाकींवर वाहतूक पोलीस टोईंग व्हॅनद्वारे कारवाई करतात। त्या टोईंग व्हॅनद्वारे वाहतुकीला अडथळा असलेल्या दुचाकी उचलून नेल्या जातात, तर 4चाकी वाहनांवर पोलीस शॅमर लावण्याची कारवाई करतात। ते वाहन बाजूला केलं जात नसल्यानं कोंडी कायम राहते। दुचाकी वाहनांवरच कारवाई होताना दिसून येते। या कार्यपद्धतीवर सतत टीका होत असून याबाबत नागरिकांकडून तक्रारी केल्या जात होत्या। त्यातच टोईंग व्हॅनच्या कामाची मुदतही संपत आल्यानं वाहतूक पोलिसांनी टोईंग व्हॅन बंद केली होती। मात्र मागील 6 महिन्यांपासून बंद असलेली टोईंग व्हॅनची सुविधा सुरू करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिसांनी घेतला असून या निर्णयाला दक्ष नागरिक अजय जया यांनी विरोध दर्शवला होता। या निर्णयाविरोधात जन आंदोलन करण्याचा इशारा जया यांनी दिला होता आणि आठवडाभरापासून नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात येत होतं। दरम्यान शनिवारी ठाणे वाहतूक शाखा कार्यालयाबाहेरील रस्त्यावर अजय जया यांनी वाहन उभे करत निदर्शन केलं। सुमारे 1 ते 1.5 तास आंदोलन सुरू होतं। टोईंग व्हॅन बंद झाली पाहिजे अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली। या आंदोलनाच्या वेळेला पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। अनेक ठाणेकर नागरिक तुमच्या लढ्याला सामील झालेले आहेत। चक्काजाम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करताय, काय सांगाल? या अग्रीमेंट जे आहे टोईंग व्हॅन मध्ये ठाण्यातल्या अग्रीमेंट आहे ते बेकायदेशीर आहे। विदाउट ई टेंडरिंग प्रोसेस मध्ये केलेले आहेत। जे लोकांनी पहिल्यापासून जे टोईंग व्हॅन चालवतात त्यांनाच त्यांनी परत टोईंग व्हॅन दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मुंबईमध्ये एक वेगळ्या पद्धतीने अग्रीमेंट आहे आणि ठाण्यामध्ये वेगळ्या पद्धतीने अग्रीमेंट आहे। मुंबईमध्ये एकच पावती आहे, ठाण्यामध्ये 2 पावती आहेत। कॉन्ट्रॅक्टरला पैसे द्यायला लावतात, हे बेकायदेशीर आहे आणि याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे। गुंड लोकांना, गुंड प्रवृत्तीचे लोकांना आणि गुंडच लोकांना पोलिसांनी त्यांना कामाला ठेवलंय पैसे वसूल करण्याकरता। म्हणजे उद्या ते पकडले जातील तर त्यांचे कॉन्ट्रॅक्ट रद्द होतील, पण पोलीस अधिकारी त्याच्यामध्ये मोठा वाटा पैसा खात आहेत। फक्त बाईकवाल्यांना 4 व्हीलर टो करायला सांगा ना। आता आम्ही 4 व्हीलर घेऊन आलोय, टो करून दाखवावं। त्यांच्याकडे 4 व्हीलर टो करण्याची यंत्रणाच नाहीये आणि प्रत्येक गोष्ट बेकायदेशीर आहे। आता त्या दिवशी मी जेव्हा ते टोईंग चालू करणार होतो त्याबद्दल मी त्यांना इथे बाईट देण्याकरता पत्रकारांनी मला बोलवलं होतं। बाजू मांडत असताना टोईंगचे 100-150 कॉन्ट्रॅक्टर गुंड आमच्या अंगावर आले। आज लोक आलेत, बोला ना, आज करायला सांगा टोईंग। आज ठाणेकर आले, आता बोलवा गुंड किती येत आहेत म्हणून। येणारी लोक तुमच्या कार्यकर्ते